ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय भाऊ बहिणींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील एखाद्या कंपनीचा व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 15 नंबरची कंपनी असलेल्या आय टी सी लिमिटेड ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु ते 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात पहिला म्हणजे कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,693 अंक या अंकावर बंद म्हणजे क्लोज झालेला आहे. परंतु निफ्टी निर्देशांकाचा 52 हाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 52 हाय अंकापासून सुमारे 680 पॉईंट खाली आहे. म्हणजे 680 अंकांनी खाली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले संपूर्ण शेअर मार्केट हे 52 हायपासून सुमारे 2.57% खाली आहे. म्हणजे सध्या काय, तर आपले मार्केट हे तेजीच्या जवळ आहे. जे 52 हायच्या आसपास आत्ता आपले मार्केट आहे, म्हणजे हायवर मार्केट आहे. तर मित्रांनो, आता कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ITC. मित्रांनो, ITC ही कंपनी डायव्हर्सिफाईड ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, ITC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ग्रासिम, SRF, लिंडे इंडिया, 3 मिलियन इंडिया, स्टार हेल्थ, टाटा टेक, DCM श्रीराम, आदित्य इन्फोटेक, तसेच मित्रांनो गुजरात स्टेट पेट्रो, तसेच बिर्ला कॉर्पोरेशन. मित्रांनो, ITC ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2026 आणि आज ITC
ह्या कंपनीचा एक शेअर्स 326 रुपये 5 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजे बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. मित्रांनो, 52 वीक हाय 52 वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52 वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52 वीक हाय, व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52 वीक लो. तर मित्रांनो, ITC ह्या कंपनीच्या शेअरची 52 वीक हाय किंमत जर बघितली तर ती आहे 445 रुपये व 52 वीक लो किंमत जर बघितली तर ती होती 302 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास ITC ह्या कंपनीचा एक शेअर्स 410 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास ITC ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 199 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ITC ह्या कंपनीचा एक शेअर्स सुमारे 150 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. मित्रांनो, ITC ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 4,08,515 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 15 नंबरची कंपनी आहे. लार्ज कॅप स्टॉक ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. मित्रांनो, ITC या कंपनीला 2025 साली 19,926 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली 20,723 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 19,457 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 15,485 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 13,389 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, ITC ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जसं घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा ITC ह्या कंपनीत 48.91% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा ITC ह्या कंपनीत 36.10% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत सामान्य जनता म्हणजेच पब्लिक. त्यांचा हिस्सा ITC ह्या कंपनीत 12.42% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण ITC ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 1, ITC या कंपनीला 2021 साली 13,389 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत 2025 साली 19,926 करोड रुपये झालेला आहे. परंतु 2024शी तुलना केली तर 2024 साली ह्या कंपनीला 20,723 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. परंतु 2025 साली तो 19,926 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे 2024पेक्षा 2025मध्ये नेट प्रॉफिट थोडा कमी झालेला आहे. त्यामुळेच
ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 410 रुपयाला मिळत होता तो तो आत्ता 326 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच तो 2 वर्षाच्या पेक्षा कमी किमतीत आत्ता मिळत आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर जो 5 वर्षापूर्वी 199 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 150 रुपयाला मिळत होता, तोच ITC या कंपनीचा एक शेअर्स आज करंट व्हॅल्यूला 326 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 410 रुपये. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 410 रुपये गुंतवलेले असते, 5 वर्षापूर्वी 199 रुपये गुंतवलेले असते, 10 वर्षापूर्वी 150 रुपये गुंतवलेले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे 326 रुपये झालेले आहेत. ज्या कंपनीनं 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 410 रुपयाचे, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 199 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 150 रुपयाचे आज 326 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजे एवढा आपला नफा ह्या कंपनीनं करून दिलेला आहे. म्हणजेच ओव्हरऑल जर बघितलं तर 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 150 रुपये आज 326 रुपये झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ ह्या कंपनीनं दोन पट म्हणजे दुपटीहून अधिक नफा दिलेला आहे. तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीनं किमतीच्या बाबतीत नेट प्रॉफिट म्हणजे दाखवलेलं आहे. तसेच मित्रांनो आपण शेअर बाजार अभ्यासक्रमात पाहिलेला आहे की शेअर्स कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणे हा एकमेव फायदा शेअर्स खरेदीचा नसतो. तर त्यातून आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे मिळत असतात. परंतु मित्रांनो ITC या कंपनीचं डिव्हिडंड म्हणजे लाभांशचं जर इतिहास बघितला, म्हणजे ह्या कंपनीनं लाभांश किती दिलाय बघितला तर ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश दिलेला आहे. आणि ह्या वर्षीचा म्हणजे 2025चा जर विचार केला तर ह्या कंपनीनं 2 वेळा लाभांश दिलेला आहे. एकदा 7.85 रुपये, एकदा 6.50 रुपये असा 2025मध्ये दोनदा सुमारे 14 रुपये 20 पैसे इतका बोनस दिलेला आहे. पर शेअर ह्या कंपनीनं 14 रुपयाच्या आसपास बोनस दिलेला आहे. डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे. ह्या कंपनीनं लाभांश हा 2025 साली सुमारे 14 ते 14.5 रुपये इतका दिलेला आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की आपण बघितलंय म्हणजे ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलंय आणि जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार उत्तम असते त्यात प्रोमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर ह्या कंपनीचे सध्या मालक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांच्याकडे ह्या कंपनीचे सगळ्यात जास्त शेअर्स आहेत ते म्हणजे 48.91%. आणि मित्रांनो प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तकांकडे ह्या कंपनीचे 1% सुद्धा शेअर्स नाहीत. म्हणजे 0% शेअर्स प्रोमोटरचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, प्रोमोटर होल्डिंग ह्या कंपनीत अजिबात नाही आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो ITC या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. आणि मित्रांनो कधीही लक्षात ठेवा, आपल्या चॅनलवर जे आपण कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले त्या कंपन्यांच्या अभ्यासात आपण निष्कर्षामध्ये उत्तम कंपनी किंवा योग्य कंपनी असा निष्कर्ष काढलेला आहे. तीच कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणजे योग्य आहे. तर मित्रांनो ज्या कंपनीला म्हणजे ह्या वर्षीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार अयोग्य सांगितलेले आहे त्या कंपनीत रक्कम अजिबात गुंतवू नका. आणि ज्या कंपन्यांना मी योग्य आणि उत्तम असं सांगितलेलं आहे त्या कंपन्यात सुद्धा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा. मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य किंवा उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच एकूण जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने
जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल 52 खायपासून, तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, ITC कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. तर ह्या कंपनीचा शेअर्स 52 खायपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत सध्या गुंतवणूक करण्यास काही हरकत नाही. मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केले आहेत आणि ते जे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत, ते जे आपल्या चॅनलवर स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांनी ती प्लेलिस्टमधील सर्व व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.